नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैशाली होनराव तुम्हा सर्वांचं या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करते. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण गट क गट ड ची जी तांत्रिक अतांत्रिक सगळी पदं होती त्यांची नावं आणि त्यांची वयोमर्यादा आणि त्यांच्यामध्ये काय काय आवश्यक आहे हे सगळे घटक आपण त्याच्यामध्ये कव्हर केले. ओके, कागदपत्र वगैरे. आता सगळ्यात महत्वाचा घटक तो म्हणजे अभ्यासक्रम. सो अभ्यासक्रम काय असू शकतो मागच्या पेपर्समध्ये तो काय आला होता. ओके, आणि त्या आधारे तुम्हाला कशा कशाची तयारी आता ठेवली पाहिजे. तांत्रिक आणि अतांत्रिक पद जी आहेत त्या सगळ्यांची, तांत्रिक घटक अतांत्रिक घटक. सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ज्या पोस्टसाठी तुम्ही एलिजिबल आहात तर त्याचा सिलेबस तुम्ही लिहून घेतलात तर जास्त बेटर राहील. ओके, सगळ्यात पहिल्यांदा बघा काय काय म्हटलेलं आहे. तर एकच मिनिट बाळांनो, आपण जरा पेनचा कलर चेंज करूया. ओके, लक्षात घ्या. आपण आता घेतलेले काय आहे, परिशिष्ट वरिष्ठ लिपिक टंकलेखक, लघु टंकलेखक, वाहन चालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर आणि शिपाई या पदांकरता शैक्षणिक अर्हतेच्या समकक्षाच्या दर्जा समान. म्हणजे लक्षात घ्या, ह्यांच्यामध्ये पूर्ण 100 प्रश्न असणार आहेत, 200 गुणांसाठी असणार आहेत. बरोबर. आता हे 100 प्रश्न कसे आहेत, तर मराठीचे 25 आहेत, इंग्रजीचे 25 आहेत, सामान्य ज्ञानचे 25 आहेत आणि बौद्धिक चाचणीचे 25 आहेत. लक्षात घ्या, इंग्रजीचे प्रश्न फक्त इंग्रजीच आहे, बाकी सगळ्या प्रश्नांचं माध्यम फक्त मराठी असणार आहे. हे पण क्लिअर ठेवा. म्हणजे आम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा पेपर देऊ शकतो का, तर नाहीये. या पदांसाठी 2 तासाचा वेळ आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी त्याच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे. म्हणजे आपलं नेहमीचे एमसीक्यू सोडत होते. ओके, तर आता मराठीचा सिलेबस काय आहे, इंग्रजीचा एकूण एक गोष्ट आपण आता इथे पाहणार आहोत. बघा काय म्हटलेलं आहे, एकच मिनिट. बघा मराठी या घटकाचं काय काय, सर्वसामान्य शब्दसंग्रह. म्हणजे आता शब्दसंग्रह म्हटलं तर लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्यप्रचार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, प्राण्यांचे, पक्ष्यांचे, पिल्लांची नावं काय, त्यांचे आवाज काय आहेत, सगळे लेखक वगैरे, पुस्तकं, असे सगळे घटक येतात. वाक्यरचना म्हणजे वाक्याचे प्रकार, वाक्य रूपांतर, वाक्य संश्लेषण हे सगळे घटक आहेत. व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार याचा अर्थ, उपयोग तसेच उतारावरील प्रश्नांची उत्तरे. इट्स गुड. बघा 25 प्रश्न आहेत, 25 पैकी 5 प्रश्न तर आपल्या हक्काचे होऊन जातात कारण उतारावरचे प्रश्न. ओके, मग बाकीचे 20 प्रश्नांमध्ये साधारणपणे लक्षात ठेवायचं, शब्दसंग्रह या घटकाचे आपल्याला 10 ते 11 प्रश्न असतात आणि कोर व्याकरण जे आहे बघा इथे, कोर व्याकरण जे आहे त्याच्यावर साधारणपणे 10 ते 11 क्वेश्चन्स असतात. सो अशा प्रकारे मराठीचे 25 प्रश्न असणार. सिलेबस क्लिअर आहे. इंग्रजीचं बघूया. कॉमन वोकॅब सेम जे आपण मराठीमध्ये करणार आहोत, सिनॉनिम, एंटॉनिम, प्रोव्हर्ब्स वगैरे सगळं. सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. इथे पण बघा चला 5 मार्क, 5 प्रश्न आपल्या हक्काचे होत जातात. हा झाला मराठी आणि इंग्रजीचा. ओके, नेक्स्ट बघा सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान मध्ये इतिहास, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आता इथे यांनी समाज सुधारक मेन्शन केलेलं नाही, पण महाराष्ट्राचा इतिहास किंवा आधुनिक भारताचा इतिहास म्हटलं तर त्याच्यात समाज सुधारक हा लपलेला आणि महत्वाचा घटक आलेला आहे. ओके, भूगोल, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहर, नद्या, उद्योग. आता ह्याच्यामध्ये तुम्ही कुठे विशेष फोकस करणार तर महाराष्ट्राच्या भूगोलावर आपल्याला प्रामुख्याने अभ्यास करून ठेवायचा आहे. पण इथे बघा काय म्हटले, जगातील विभाग, हवामानाचे वगैरे, अक्षांश, रेखांश. आता ह्याच्यासाठी बेस्ट सोर्स काय राहतो तर स्टेट बोर्ड एकदम थरली करा, त्याच्या बाहेर एकही प्रश्न जात नाही. ओके, नेक्स्ट बघा अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा, राजकोषीय नीती, अर्थसंकल्प, लेखा परीक्षण इत्यादी. चालू घडामोडी, जागतिक, भारतातील, महाराष्ट्र, राज्यशास्त्र पूर्ण म्हणजे पॉलिटी आपल्याला जे आहे, पंचायत वगैरे सगळं. इथे महाराष्ट्रासह इथे हा शब्द यायला पाहिजे होता. सामान्य विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. हे सगळं जे सामान्य ज्ञान आहे ना, ह्याचा एकच सोर्स आहे तो म्हणजे स्टेट बोर्ड. ओके, स्टेट बोर्ड म्हणजे तुमचा 50% सिलेबस कव्हर, बेस कव्हर. हे लक्षात ठेवा माझे शब्द. ओके, 5वी ते 12वी म्हणजे साधारणपणे 6वी ते 12वी. ओके, काय म्हटलंय 6 to 12.
पुढे बघूया अंकगणित. अंकगणितामध्ये काय काय आहे बघा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी. हा जो इत्यादी शब्द आहे हा घातक आहे. ह्याचा अर्थ अंकगणिताचे जे बेसिक मधले सगळे नफा तोटा वगैरे सगळी गणितं कव्हर करायची. ओके. आणि बुद्धिमापन चाचणी, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी टॉपिक्स देण्याची त्यांनी तसदीच घेतलेली नाहीये. ओके. म्हणजे लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात बेसिकला तुम्ही जर का प्रिपरेशन करत असाल तर अनिल अंकलकी सरांचं पुस्तक आहे किंवा पंढरीनाथ राणे, म्हणजे ही दोन्ही पुस्तकं बेसिकली पहिले सुरुवात करा आणि मग पुढच्या टप्प्यांकडे जा. ओके. ह्याचे आपल्याला 25 प्रश्न असणार आहेत. हे आपण काय बघितले, अतांत्रिक पद्धत जी होती ज्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान ह्याचे जे 100 प्रश्न विचारणार जाणार होते हा त्याचा सिलेबस आहे. आणि अर्थात जे तांत्रिक घटक आहेत जे आता आपण पुढे बघणार आहोत तर त्या तांत्रिक घटकामध्ये सुद्धा हेच प्रश्न असणार, पण हेच विषय असणार आहे, पण 100 ऐवजी 60 प्रश्न म्हणजे प्रत्येक विषयाचे 15 प्रश्न असणार आहेत. ते आता आपण बघायचंय. पण तत्पूर्वी एक गोष्ट बघा, तुम्ही एक घटक बघितला की सगळीकडे मराठी व्याकरण हा कॉमन विषय आहे. सो मराठी व्याकरणाची बॅच लवकरात लवकर बाळांनो जॉईन करून ठेवा. ही जी बॅच आहे फक्त 499 आणि ह्याच्यामध्ये मी 2500 शब्द संग्रह तुमचे तयार करून घेत आहे. ओके. जवळजवळ 150 पेक्षा जास्त ऑडिओज व्हिडिओज अवेलेबल असणार आहेत. 70च्या वर व्हिडिओज होणार आहेत अप्रॉक्सिमेटली आणि 100 एक तर ऑडिओज तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. ओके. तर ज्यांना कोणाला मराठीमध्ये म्हणजे कुठचाही सरळ सेवेच्या पेपरमध्ये जे मराठी असेल तर त्या सर्व घटकांना कव्हर करणारी अशी ही सर्वसमावेशक बॅच असणार आहे. तर ती लवकरात लवकर जॉईन करा आणि आपल्या प्रिपरेशनला योग्य दिशा द्या. लक्षात येत आहे? चला आता बघा, आपण बघायचं की तांत्रिक जे घटक होते. ओके. मग त्याच्यामध्ये कोणकोणती पद आहेत ते लक्षात घ्या. तर गाळणी चालक, प्रयोगशाळा. ओके. बघा, गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, तारतंत्री, वीजतंत्री, पंप ऑपरेटर, जोडारी, वायरमॅन, सहाय्यक, ग्रंथपाल, उद्यान पर्यवेक्षक, वॉलमन, फायरमन. ओके. आता या सगळ्या पेपरला काय आहे बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी ह्याचे बघा किती केलेले आहेत, हे एकूण 60 प्रश्न केलेले आहेत आणि तांत्रिक विषया संबंधित 40 प्रश्न केलेले आहेत. म्हणजे एकूण परीक्षा 200चीच आहे. पण जिथे ते विषय 25 गुणांसाठी होते ते 25 प्रश्नांसाठी होते ते इथे किती आलेले आहेत तर 60 गुणांसाठी आलेले आहेत. सेम पेपर असणार आहे 2 तास आणि सगळा फक्त पेपर तुम्ही मराठी माध्यमातूनच देऊ शकणार आहात. इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीत येणार आहेत. ठीक आहे. आणि सेम एमसीक्यू पॅटर्न मध्ये आपला पेपर होणार आहे. देर इज नो निगेटिव्ह मार्किंग, नकारात्मक गुणपद्धती नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आता आपण एक एक पदासाठी काय काय सिलेबस आहे जो 2025च्या ह्याच्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे तो बघायचा आहे. ओके. सुरू करूया. बघा काय म्हटलंय तर कोणाकोणासाठी सगळ्यात पहिल्यांदा फिल्टर ड्रायव्हर, लॅबोरेटरी असिस्टंट म्हणजे गाळणी चालक आणि प्रयोगशाळा सहाय्यक यांचा जो सिलेबस आहे तर त्याच्याबद्दल आपण प्रथमतः चर्चा करूया. येते लक्षात? बघा 60 गुणांकरता वरील अभ्यासक्रम म्हणजे काय, मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि जीकेजीएस. ओके. आणि 40 गुणांकरता पुढील तर काय बघा, लक्षात घ्या. जलशुद्धी केंद्रातील प्रक्रिया, ओरिएशन, एरिएटर, समकक्ष रचना, कोएग्युलेशन व फॉलिक्युलेशन, कॉलिनेटर हाताळणे, देखभाल, दुरुस्ती प्रक्रिया, प्रकार, क्लोरीनचा वापर, सिस्टीम, डोस, फायदे, हँडलिंग ऑफ क्लोरीन सिलेंडर्स अँड कंटेनर, क्लोरिएशन रूम, जबाबदारी. ओके. म्हणजे लक्षात घ्या पद काय आहे, प्रयोगशाळा आणि गाळणी चालक. क्लोरिनेशन साठी वापरायचे जे पदार्थ आहेत त्याची माहिती, पद्धत म्हणजे काय आणि त्या संबंधीचे सर्व. जलशुद्धीकरण केंद्रामधील मशिनरीचा देखभाल व निगा राखणे, उपयोग कोणत्या प्रकारची मशिनरी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये उपयोगात आणली जाते ते सगळे प्रकार. ठीक आहे. नेक्स्ट बघा, पाण्याचे नमुने व चाचणी संबंधीची माहिती, रसायन मिश्रण काढण्याचे प्रमाण व पद्धती सर्व माहिती आणि पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया. पुढचा घटक, पाणी पुरवठा केंद्रात उद्भवणाऱ्या अडचणी व उपाययोजना, पाणी पुरवठा केंद्राचे परिरक्षण म्हणजे मेंटेनन्स, स्थापत्य, तांत्रिक बाबी इत्यादी सर्व माहिती. वाळूचे घर बदलण्याबाबत पुनर्रचना माहिती. प्रयोगशाळेतील काही चाचण्या, पाण्याचे नमुने व चाचणी हेतू रॅपिड सॅट फिल्टर मधील सर्वसाधारण दोष, प्रेशर फिल्टर रचना, कार्यपद्धत इत्यादी बाबत माहिती. ओके. शीघ्र गती गाळण्याचे देखभाल, परिचय, पाण्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया, पद्धत, फिल्टरेशन व इतर अनुषंगिक माहिती. ठीक आहे. मी बाजूला होते, ज्यांना कोणाला स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल त्यांनी ह्याचा काढून घ्या. ओके. आणि मागची पण जी आहे ती ही आहे. ओके. स्क्रीनशॉट काढून घ्या. डन आहे.
ओके, पुढे बघूया. नेक्स्ट आहे पद पंप ऑपरेटर, जॉइनर, इलेक्ट्रिशियन. ओके, जोडारी वगैरे. सेम 40 गुणांसाठी कोणता सिलेबस असणार आहे तो आपण बघूया. पंप ऑपरेटरची भूमिका, जबाबदाऱ्या, पाणी पुरवठा योजना, नियम, उपकरणे, निकष व इतर अनुषंगिक बाबींशी निगडीत. ओके, पॅनल बोर्ड घटक, पॅनल बोर्डची रचना, पॉवर फॅक्टरची सुधारणा, इलेक्ट्रिकल मोटार प्रकार, अंतर्गत रचना, माप मोजण्याचे साधन, विविध प्रकारचे पंप आणि त्यांचा वापर, बोरवेल, पाईपलाईन साठी पाईप जोडणी इत्यादी. ठीक आहे, बघा जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया, ओरिएशन, एरेटर, म्हणजे मगाशी आपण जे पाणी गाळणवाले जे प्रोसेस पाहिली होती ना तीच इकडे. आणि प्रयोगशाळा सहाय्यक तेच आहे बघा. कोअग्युलेशन, फॉलिक्युलेशन, पॉलिनेटर हाताळणे वगैरे, क्लोरिनेशन साठी वापरायचे पदार्थ, त्याची माहिती, पद्धती, जलशुद्धीकरण केंद्रा संबंधी मशिनरीचा देखभाल व निगा राखणे, उपयोग, कोणत्या प्रकारची मशिनरी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये उपयोगात आणली जाते, त्याचे प्रकार, पाण्याचे नमुने, चाचणी संबंधीची माहिती, रसायन मिश्रण हाताळण्याचे प्रमाण, पद्धती, सर्व माहिती. येस, बाजूला होते, तुम्ही जेवढे स्क्रीनशॉट्स मारून शकता तेवढे काढून ठेवा. ओके, नेक्स्ट बघा हे आहे. आणि त्याच्या पुढचं बघा, पाणी पुरवठा केंद्रात उद्भवणाऱ्या अडचणी व उपाययोजना, पाणी पुरवठा केंद्राचे परीक्षण, स्थापत्य, तांत्रिक बाबी, सर्व माहिती, वाळूचे थर बदलण्याबाबत पुनर्रचना माहिती, प्रयोगशाळेतील काही चाचण्या, पाण्याचे नमुने व चाचणी हेतू रॅपिड सँड फिल्टर मधील सर्वसाधारण दोष, प्रेशर फिल्टर रचना, कार्यपद्धत बाबत माहिती, शीघ्र गती काढण्याचे देखभाल, परिचय, पाण्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया पद्धत, फिल्टरेशन आणि इतर अनुषंगिक माहिती. ठीक आहे, पुन्हा मी एकदा बाजूला होते. तुम्ही तुमच्या पदाशी निगडीत जो सिलेबस आहे त्याला स्क्रीनशॉट मारून ठेवा. नेक्स्ट बघा काय आहे, तारतंत्री किंवा वायरमॅन, राईट, वायरिंग अँड वायरमॅन. काय काय बघा, राज्याचे नवीन, म्हणजे हा 40 प्रश्नांचा सिलेबस आहे. नवीनीकरण ऊर्जा स्त्रोत, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत यापासून वीज निर्मितीच्या पारेषण संकलन संलग्न प्रकल्पासाठी एकत्रित धोरण 2015 मधील तरतूद, विद्युत विषय नियम, सिद्धांत, सामग्री, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, कॅपॅसिटर प्रकार, कार्य, समूहीकरण आणि उपयोग, उपकरण विषयक माहिती, ऊर्जा मीटरची स्थापना आणि सिलिंग संबंधीचे अभ्यास, विजेचे व्यवस्थापन, पारेषण आणि वितरण, उत्पादन विषयक माहिती. ओके, सबस्टेशन उपकरणासंबंधी माहिती, महत्व आणि त्याचे उपयोग. बघा नेक्स्ट, डीसी मशीन, जनरेटरचा सिद्धांत, प्रकार, ट्रान्सफॉर्मर, एसी मोटार, स्टार्टर आणि अल्टरनेटर, ट्रान्सफॉर्मरचे कार्य, सिद्धांत, उत्पादन व वर्गीकरण, मोटर स्टार्टर्स, प्रकार, आवश्यकता, कार्य, विविध विद्युत उपकरण, नियंत्रण, औद्योगिक वायरिंग, घरचे, वाणिज्यचे व सिस्टीम उपयोग, प्रकार, तार जोडणीशी संबंधित तारेचे प्रकार, कंडक्टरचे गुण, सिद्धांत, त्यांचे जे काही कार्य असेल ते, नियंत्रण कक्ष व दोष उपयोग, ITI, औद्योगिक प्रकर्षण अभ्यासक्रमाशी संबंधित. म्हणजे इलेक्ट्रिशियनचा जे ITI ला जो सिलेबस तुम्हाला होता त्याच्यातलाच घटक इकडे दिलेला आहे. समजतंय? मी पुन्हा एकदा बाजूला होते. ज्यांना कोणाला स्क्रीनशॉट्स मारायचे आहेत त्यांनी मारून ठेवा. ओके, नेक्स्ट बघा, उद्यान पर्यवेक्षक, पार्क सुपरवायझर. ओके, बघा काय काय आहे, फलोत्पादनाची मूलभूत तत्वे, बागायती पिकांचे वनस्पतीशास्त्र, विश्लेषणात्मक रसायनशास्त्राची तत्व, प्राथमिक वनस्पती बायोकेमिस्ट्री आणि जैवतंत्रज्ञान, पर्यावरण विज्ञान, अन्न तंत्रज्ञानाची मूलभूत तत्वे, वनस्पतीच्या प्रसार आणि रोपवाटिका व्यवस्थापन, वनस्पती प्रजननाची तत्वे, बागायती पिकांची वाढ आणि विकास, मातीची सुपीकता आणि पोषक व्यवस्थापन. येस, ओके. नेक्स्ट घटक बघा, फळांचे रोग, वृक्षारोपण, औषधी, सुगंधी पिके, वनस्पती पॅथॉलॉजीची मूलभूत तत्वे, कीटकशास्त्राची मूलभूत तत्वे, बागायती पिकांमध्ये पाणी व्यवस्थापन, बागायती पिकांवर नेमॅटिक कीटक आणि त्यांचे व्यवस्थापन, फॉर्म पॉवर, यंत्रसामुग्री, फुलांच्या पिकांमध्ये ताण व्यवस्थापन, मातीचे प्रकार, उष्णकटिबंधीय व उप उष्णकटिबंधीय फळ, भाजीपाला, वनस्पती प्रजननाची तत्वे, मातीची सुपीकता, पोषक व्यवस्थापन, फ्लोरिकल्चर, लँडस्केपिंग, ट्री प्लांटेशन, पॅथॉलॉजी, पोमोलॉजी या कीटक व त्याचे व्यवस्थापन इत्यादी अनुषंगिक माहिती. ओके, चला, ह्याचही जे कोणी उद्यान पर्यवेक्षक या पदासाठी प्रिपरेशन करणार आहात त्या लोकांसाठीचा सिलेबस आहे. तुम्हाला माहिती आहे ना, हॉर्टिकल्चर आणि बॉटनी मागचा व्हिडिओ जर का बघितला तर तुम्हाला कळेल कोण कोण याच्यासाठी एलिजिबल आहात ते. राईट, नेक्स्ट बघा, असिस्टंट लायब्ररियन, सहाय्यक ग्रंथपाल, काय काय आहे,
तांत्रिक घटकामध्ये महाराष्ट्र सार्वजनिक प्रशालय अधिनियम 1967 च्या अनुषंगाने अस्तित्वात असलेले नियम, ग्रंथपाल व्यवस्थापन, इतिहास, कर्तव्य, धोरण, आणि निकष तपासणी करणे, ग्रंथालय येथे प्रकार व त्याचे धोरण, पद्धती आणि कार्यपद्धती, रेकॉर्ड, देखभाल, प्रदर्शन, शाखा, पोहोच पद्धत, ग्रंथालयाचे वर्गीकरणाची गरज, उद्देश, पद्धत, साहित्यिक प्रकार, पुस्तकांचे प्रकार या सामाजिक संकेतस्थळ ई ग्रंथालया संबंधित. नेक्स्ट बघा, ग्रंथालय मुख्य तत्वे, सिद्धांत, नियम, वैशिष्ट्य, ग्रंथपाल व सहाय्यक ग्रंथपालाचे कर्तव्य, जबाबदाऱ्या, ग्रंथ प्रदर्शन, कथाकथन, व्याख्याने, ग्रंथसप्ताह इत्यादी कार्यक्रमाबाबत महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये नियम 1970, 1967 आणि 1970 याच्या संदर्भात ज्या घडलेल्या घटना आहेत त्या इथे कव्हर करून घ्यायच्या आहेत. क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे वॉलमॅनचा सिलेबस. काय दिलेला आहे तर पाणी पुरवठा योजना, नियम, उपकरणे, निकष व वापर इत्यादी इतर अनुषंगिक बाबींशी निगडीत पॅनल बोर्ड घटक, पॅनेल बोर्डची रचना, पॉवर फॅक्टरीची सुधारणा, इलेक्ट्रिकल मोटार प्रकार, अंतर्गत रचना, माप मोजण्याचे साधन, विविध प्रकारचे पंप आणि त्यांचा वापर, बोरवेल, पाईपलाईनसाठी पाईप आणि जोडणी इत्यादी. लक्षात आलंय. नेक्स्ट आहे अग्निशमन, फायरमॅनचा सिलेबस. प्रथमोपचार पेटीतील साहित्य व भाजडे, अस्थिभंग, घुसमटणे, रक्तस्राव, जखमा यांच्यावर करावयाच्या प्रथमोपचाराची माहिती देणे. ओके. वॉचरूम मध्ये ठेवल्या जाणाऱ्या रेकॉर्डची माहिती, त्यासाठी वापरली जाणारी कार्यपद्धती, नमुने, काल्पनिक संदेशावर वॉशरूमच्या रेकॉर्डमध्ये नोंद करणे. पदाच्या कर्तव्याची माहिती असणे व ती कर्तव्य पार पाडण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कामाबद्दलचा तपशील, ड्रायव्हर, ऑपरेटर कर्तव्य आणि कर्तव्य पालनाचे अग्निशमन विभागातील महत्व व त्याचे पालन न झाल्यास होणारे परिणाम, कर्तव्य पालन न झाल्यामुळे आठवणीत राहिलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन, सर्व प्रकारच्या अग्निशमन यंत्रणाची हाताळणी करण्याबाबत. ओके. एवढ्या सगळे जे आपले तांत्रिक जे पद होती त्यांचा सिलेबस जो मला पॉसिबल झाला तेवढा मी तुमच्यापर्यंत मांडलेला आहे. आता नवीन जी ऍड येईल त्याच्यामध्ये थोडंफार वर खाली काही ना काहीतरी बदल झालेला असेल, पण बेसला हाच सिलेबस राहणार आहे हे लक्षात ठेवायचं. तर तुम्ही ज्या पदासाठी एलिजिबल आहात ते तुम्ही त्या दृष्टीने अभ्यास करायला चालू करा. ठीक आहे. लक्षात घ्या, सगळेजण असाच प्रश्न कमेंटमध्ये ऍड कधी येणार. बाळांनो, ऍड आल्यानंतर तुम्हाला एक घटक क्लिअर आहे, ह्या परीक्षा टीसीएस किंवा आयबीपीएस द्वारे होणार आहे. टीसीएस पेपर म्हणजे फॉर्म फिलअप झाला की 40 दिवसात टीसीएस वाले परीक्षा घेतात. काही अडचण आली नाही तर 40 ते 45 दिवसात त्यांचं नियोजन असतं. नंतर अभ्यासाला वेळ पुरत नाही. फॉर्म निघाले, तारीख डिक्लेअर झाली, ऍड पडली की फक्त रिव्हिजन करायची असते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे मागे पुढे बघू नका. आणि तुम्हाला मगाशीच सांगितलं की स्टेट बोर्डाचा अभ्यास हा अनिवार्य आहे. त्याच्यासाठी ही जीकेजीएस मुलाधारी बॅच जॉईन करा. कोड यूज करा मकर 20 हा कोड यूज करा. अनेक विद्यार्थी मित्रांच्या मागणीस्तव याच्यामध्ये मी अजून 2 दिवसाची वाढ केलेली आहे. 18 तारखेपर्यंत हा कोड आहे. त्यामुळे आज 17 आणि 18 ह्या 2 दिवस सुद्धा याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन करून घ्या. मराठी व्याकरणाच्या बॅचलाही 20% तुम्हाला ऑफ दिलेला आहे आणि ह्याच्यातही दिलेला आहे. सो मागे पुढे न बघता आता तरी निदान कामाला लागा. आणि राहिला प्रश्न ह्या पीडीएफचा. ओके. तर ही पीडीएफ तुम्हाला मी मंगळवारी दुपारी 12 वाजता माझ्या टेलिग्राम चॅनलला देऊन ठेवते. त्याच्यासाठी काय करायचं, डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे किंवा कमेंट सेक्शन मध्ये पहिलाच मेसेज हा डिस्क्रिप्शन ह्याचा असतो, तर त्याला तुम्ही जॉईन करून ठेवा. तुम्हाला तिथे मी मंगळवारी दुपारी 12 वाजता ही पीडीएफ अवेलेबल करून देते. डन. ठीक आहे. सो आता मी इथेच थांबते आहे. वेळ वाया न घालवता अभ्यासाला लागा. प्रत्येक व्हिडिओ मधून मी तुम्हाला तेवढंच जागृत करण्याचं काम करत असते की बाळांनो अभ्यासाला लागा, सातत्य निर्माण करा आणि रोज किमान अभ्यास करा, पण अभ्यास करा. ठीक आहे. सो आता इथे थांबते. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.